ऋग्वेदातलं जे श्री सूक्त अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं महात्म्य अलौकिक आहे. गणपत्य, शैव, शाक्त, सौर, वैष्णव सगळ्या संप्रदायांनी श्री सूक्त नित्य उपासनेमध्ये स्वीकारलंय. देवी पुराणामध्ये असं म्हटलंय की ललिता शारदा लक्ष्मीर एकैव भगवती उमा. हे उमाईचंच हे सगळं रूप आहे. या सर्व देवी एकाच आद्यशक्तीची अनेक रूपं आहेत. पुढं पुराण काळामध्ये देवी उपासनेचं स्वरूप बदललेलं दिसतं. तिला माता जगज्जननी म्हणून आपण तिला स्वीकारलेलं आहे. देवीची मातृस्वरूपातली पूजा सर्व हिंदुस्थानभर केली जाते. ती सर्व चैतन्य रूपा आहे. तीच एक सर्वांच्या रूपात प्रकट झालेली सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वत्र व्यापून असणारी परमात्म्याची शक्ती आहे. तिच्यापासून जगाची उत्पत्ती झाली म्हणून ती माता आहे. तीच अंबिका, पार्वती